महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर 15 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या माध्यमातून त्या संपूर्ण मंत्र्यांचा आपण एकंदरीतच राजकीय प्रवास बघून घेत आहोत। आज आपण बघणार आहोत जयकुमार रावल यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। तेव्हा नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। जयकुमार रावल हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत। ते सिंदखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। जयकुमार रावल हे दोंडाईच्या संस्थांच्या राजघराण्याचे वंशज असून त्यांचे आजोबा सहकार महर्षी दादासाहेब रावल हे 1952 मध्ये पहिले आमदार होते। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत। त्यांची विचारधाराही त्याच पक्षाची आहे। रावल हे 2009 मध्ये सिंदखेड राजा येथून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले। रावल हे 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य युनिटच्या सरचिटणीसपैकी एक होते। ते महाराष्ट्र विधानसभेचे 5 वेळा सदस्य होते। 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये सलग ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले। 2004 पासून ते आजपर्यंत कार्डिफ विद्यापीठ इंग्लंडमध्ये प्रथम आशियाई म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व केलंय। असंख्य स्थानिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्था अतिशय लक्षणीय नियंत्रण ठेवून जिल्ह्यात भाजपची स्थापना करण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। धुळे जिल्हा परिषदेत प्रथमच 2008 मध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात भाजपचा मोठा वाटा आहे। 2011 मध्ये इतिहासात प्रथमच धुळे महापालिकेत भाजपचा महापौर म्हणून ते निवडून आले। भाजपने शिंदखेडा तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपंचायत आणि खरेदी विक्री संघात सातत्याने सत्ता स्थापन केली। धुळे आणि नंदुरबारमध्ये 2दा खासदार म्हणून ते निवडून आले। नंदुरबारच्या खासदाराने काँग्रेसचे विद्यमान मंत्री 2014 ला त्यांचा पराभव केला। नुकतीच धुळे महापालिका, डीडीसी बँक आदी ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली। आता एकंदरीतच त्यांनी भाजपमध्ये कोणकोणती पदे भूषविली हे सुद्धा पाहून घेऊ। BJYS दिल्लीचे ते राष्ट्रीय सचिव होते। त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्राचे 2013 मध्ये ते सरचिटणीस होते। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेले आहे। आता त्यांनी विधानसभेत कोणकोणते पद भूषविले हे सुद्धा पाहू। 2001 ते 2004 मध्ये ते दोंडाईच्या नगरपालिकेचे नगरसेवक होते। 2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले। 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले। 2014 मध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले आणि आमदार झाले। सलग 2024 पर्यंत ते सातत्याने निवडून आले। त्यानंतर 8 जुलै 2016, जून 2019 पासून पर्यटन रोजगार हमी योजनेचे ते कॅबिनेट मंत्री झाले। 4 जून 2019 पासून अन्न व औषध प्रशासन, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, महाराष्ट्राचे पर्यटन कॅबिनेट मंत्री असे अनेक पद त्यांनी भूषविले। आपण आता जर सध्याचा विचार केला तर ते सध्या मार्केटिंग प्रोटोकॉल मंत्री आहे। एकंदरीतच आपण यांचा संपूर्ण प्रवास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले आहे किंवा ज्या मतदारसंघातून ते निवडून आले, मग ते खासदार म्हणून निवडून आले असेल किंवा आमदार म्हणून निवडून आले असेल, तिथल्या जनतेने त्यांना सातत्याने पसंती दिल्याचं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं। आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।